क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते असं विचारलेलं आहे. मसुदा समितीचे सदस्य, मसुदा समितीचे 7 मुख्य सदस्य, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सगळ्यांना माहिती असायलाच पाहिजे हे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. का माहिती असायला पाहिजे? मसुदा समितीवरती प्रश्न येतात म्हणजे येतात. तुम्हाला अध्यक्ष विचारलं जाईल किंवा सदस्य विचारलं जाईल किंवा सदस्य कोण नव्हतं हे विचारलं जाईल, काही विचारलं जाऊ शकतं. आता बघा, मसुदा समितीबद्दल माहिती घेऊया. या मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आलेली होती. भारतीय घटना समितीची ही सर्वात महत्वाची समिती आहे असं म्हणायला हरकत नाही. घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी होती. पहिला मसुदा या समितीने तयार केला फेब्रुवारी 1948 मध्ये. दुसरा मसुदा तयार केला ऑक्टोबर 1948 मध्ये आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 मध्ये. म्हणजे एकाच वर्षामध्ये 3 मसुदे तयार केले होते त्यांनी. पहिला फेब्रुवारी, दुसरा ऑक्टोबर आणि तिसरा नोव्हेंबर 1948. या समितीमध्ये किती सदस्य होते? तर टोटल 7 सदस्य होते. अध्यक्ष ऑब्व्हियसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एन गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सय्यद महमूद सादुल्ला, डॉक्टर के एम मुन्शी महत्वाचे सदस्य. आधी बी एल मित्तर हे सदस्य होते, पण यांच्या जागी एन माधवराव हे सदस्य झाले. आणि आधी डी पी खेतान हे सदस्य होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर टी टी कृष्णमाचारी हे सदस्य झाले. म्हणून असं पाहायला गेलं तर ऑल टाइम 9 सदस्य झालेले आहेत, पण इन जनरल 7 सदस्य होते. ओके. आता ह्या सर्व सदस्यांपैकी फक्त आणि फक्त टी टी कृष्णमाचारी यांना वगळलं तर बाकी सर्व कोण होते? तर वकील होते, लॉयर्स होते. मसुदा समितीला मसुदा तयार करण्यासाठी 141 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता. मग तुम्हाला येणाऱ्या पुढच्या एक्झाम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं? ह्यापैकी कोण लॉयर नव्हतं असा एक प्रश्न येऊ शकतो. किंवा डीपी खेतान यांच्या मृत्यूनंतर मसुदा समितीचं सदस्य कोण बनलं, किंवा या खालीलपैकी सदस्य कोण नाहीये, किंवा या खालीपैकी कोण सदस्य आहे जसं आता विचारलं गेलेलं आहे. किंवा मसुदा समितीने टोटल कितीदा मसुदा तयार केलेला होता, किती वेळी तयार केलेला होता, फेब्रुवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर 1948. किंवा मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मसुदा समितीला टोटल कालावधी किती देण्यात आलेला होता. काहीही प्रश्न येऊ शकतात. एक्सप्लेनेशन जर माहिती असेल तर आन्सर करायला काहीच अवघड नाहीये.